नाशिक जिल्ह्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काही टवाळखोरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। एका तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या टवाळखोरांनी दुचाकीवरून तब्बल 10 ते 15 किलोमीटर पाठलाग करत टाटा सफारीवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने भीषण हल्ला केला। या हल्ल्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून गाडीत बसलेल्या महिलांना दुखापत झाली आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील रहिवासी पूनम भागवत या आपल्या कुटुंबांसह भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या। धरण परिसरात फिरत असताना भागवत कुटुंबातील एका तरुणीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा आरोप आहे। यावरून दोन्ही बाजूंनी शाब्दिक वाद झाला। परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच भागवत कुटुंबियांनी तेथून टाटा सफारी मधून निघण्याचा प्रयत्न केला। मात्र वादावरच न थांबता संबंधित टवाळखोरांनी दुचाकीवरून त्यांच्या वाहनांचा पाठलाग केला। हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि इतर वस्तू घेऊन त्यांनी वारंवार गाडी अडवण्याचा आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी गाडीवर थेट लोखंडी रॉडने वार करण्यात आले। यामध्ये सफारीच्या समोरील तसेच मागील काचा फोडण्यात आल्या। वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीत बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली। जीव मुठीत धरून भागवत कुटुंबाने वाहन न थांबवता पुढे नेत स्वतःची सुटका करून घेतली। हल्लेखोरांनी जवळपास 10 ते 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग करत वेगवेगळ्या ठिकाणी वाहनावर हल्ले केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। या थरारक प्रसंगामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरून गेले होते। घटनेनंतर पूनम भागवत यांनी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलीस संयुक्तपणे आरोपींचा शोध घेत असून व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विविध पथकेही कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमुळे पर्यटन स्थळावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कुटुंबासह फिरायला आलेल्या पर्यटकांवर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर नागरिकांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करून पर्यटन स्थळांवर पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पर्यटन स्थळे आनंद आणि सुरक्षिततेसाठी असतात, दहशत माजवण्यासाठी नाही। महिलांची छेडछाड, पाठलाग आणि जीवघेणे हल्ले करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करणे ही काळाची गरज आहे। आम्ही इथे काल फिरायला आलो होतो। माझी दीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्याच्या गाडीमध्ये आलो होतो। आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो। तिथे 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे। तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललंय तुमचं वगैरे। तर मग माझे मिस्टर मागून येत होते तर त्यांना काही लक्षात नाही आलं, पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे। तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे असं, म्हणजे हात म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले। मग मी पण 1-2 त्यांना थोडंसं बोलले। नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं। त्याच्यानंतर तिथे गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते। तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले। तर का हो म्हणे, काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता? अरे म्हणे तुझा काय संबंध? म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले, तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला। मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग थोडी झाली। मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले। आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं इतके अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय। पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। आपले इथले इगतपुरीचे बळक साहेब आहे त्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या त्या मॅडम आहे SP विमल मॅडम, त्यांनी पण खूप सहकार्य केलेले। आणि पोलिसांच्या बाबतीत बेफिकर राहा, कोणीच एका शब्द काही बोलू नका, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले। आज ते होते म्हणून आज आम्ही पंचनामाला आलेलो आहे, आता आज आमची याची डेअरिंग नव्हती। आज त्यांनी सपोर्ट केलेला आहे, कृपया करून त्यांना कोणी ब्लेम करू नका।
आज त्यांच्या पायी आज आपण लोक आहे आणि त्या लोकांना ते पकडून आणणार आहे. मला एवढी पूर्ण गॅरंटी माझ्या सरकारवर, आपल्या ह्याच्यावर. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.